नमस्कार. आज आपण MH सेटच्या युनिट 10 मधला एक खूपच महत्वाचा आणि बऱ्याचदा कन्फ्युजिंग वाटणारा टॉपिक डिकोड करणार आहोत. सत्तेचा पिरामिड, धोरणे, प्रशासन आणि व्यवस्थापन म्हणजेच पॉलिसीज, गव्हर्नन्स अँड ॲडमिनिस्ट्रेशन. हे स्पष्टीकरण खास नेट, सेट आणि MH सेटच्या परीक्षाभिमुख तयारीसाठी तयार केलं आहे. तुम्ही बिगिनर असा किंवा रिपीटर, हे सत्र तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल. आपण हे सगळं अत्यंत सोप्या आणि स्पष्ट मराठी भाषेत समजून घेणार आहोत. पण हो, परीक्षेत गोंधळ उडू नये म्हणून महत्त्वाची इंग्रजी टर्मिनॉलॉजी आपण तशीच वापरणार आहोत. संकल्पना, उदाहरणे आणि काही भारी ट्रिक्स या सगळ्याचा सुरेख मेळ तुम्हाला या कॉन्सेप्ट बेस्ड टीचिंगमध्ये पाहायला मिळेल. चला तर मग उच्च शिक्षणाच्या सत्तेचा हा पिरॅमिड आपण उलगडून पाहूया. ओके, लेट्स डाइव्ह इनटू दिस. आजच्या आपल्या या सत्राची रूपरेषा अगदी सोपी आहे. 1. उच्च शिक्षणाचे नियमन. 2. विद्यापीठांची प्रशासकीय रचना. 3. प्रमुख अधिकारी. 4. NEP 2020 मधील महत्त्वाचे प्रशासकीय बदल. आणि शेवटी 5. तुमच्या आवडीच्या परीक्षेसाठी काही खास ट्रिक्स. हाच क्रम डोळ्यांसमोर ठेवा म्हणजे गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतील. भाग 1. उच्च शिक्षणाचे नियमन किंवा मॅक्रो लेव्हल रेग्युलेशन. सत्तेच्या या पिरॅमिडच्या अगदी तळाशी असलेल्या व्यापक संस्थांबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत. आता UGC म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनबद्दल बोलायचं झालं तर ही माहिती परीक्षेच्या दृष्टीने ॲब्सोल्युटली क्रुशल आहे. लक्षात घ्या, UGC ही 1956 मध्ये स्थापन झालेली एक वैधानिक संस्था आहे, म्हणजेच स्टॅट्युटरी बॉडी आहे. आता इथे परीक्षेत हमखास विचारला जाणारा आणि कळीचा मुद्दा म्हणजे UGCची दुहेरी भूमिका. ती विद्यापीठांना नुसतं निधी पुरवणे म्हणजे प्रोव्हाइडिंग फंड्स हेच काम करत नाही, तर शिक्षणाचा दर्जा आणि मानके राखणे म्हणजे मेंटेनिंग स्टँडर्ड्स हे कामही करते. हे असं दुहेरी कार्य असणारी देशातील ही एकमेव संस्था आहे बरं का. बरं, आता आपल्या उच्च शिक्षण व्यवस्थेत संस्थांचे प्रकार किती आणि कोणते? तर ह्या विशाल प्रणालीत अनेक प्रकार आहेत, पण इथे सगळ्यात महत्त्वाचा फरक समजून घेणं आवश्यक आहे. स्टेट युनिव्हर्सिटीज म्हणजेच आपली राज्य विद्यापीठे ही प्रामुख्याने अफिलिएटिंग म्हणजे संलग्नक असतात. त्यांच्या नियंत्रणाखाली अनेक वेगवेगळी महाविद्यालये येतात. या उलट सेंच्युरी युनिव्हर्सिटीज आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज या बऱ्याचदा युनिटरी म्हणजे एकात्मिक असतात, म्हणजे त्यांचा स्वतःचा असा एकच मुख्य कॅम्पस असतो. या व्यतिरिक्त TIFR आणि HBNI सारख्या डीम्ड टू बी युनिव्हर्सिटीज आणि IITs, IIMs सारख्या सेंट्रल इन्स्टिट्यूट्सचा सुद्धा या व्यवस्थेत समावेश होतो. भाग 2. विद्यापीठांची प्रशासकीय रचना. आता पिरामिडमध्ये आपण एक स्तर वर जाऊया आणि एखादा विद्यापीठ स्वतःचा अंतर्गत कारभार नक्की कसा चालवतं हे पाहूया. अँड धिस ब्रिलियंटली इलस्ट्रेट्स विद्यापीठाच्या कारभाराचं मूळ सूत्र. इथे 3 मुख्य वैधानिक संस्था आहेत. पहिली आहे कोर्ट किंवा सिनेट. ही विद्यापीठाची सर्वोच्च प्रशासकीय संस्था म्हणजे सुप्रीम गव्हर्निंग बॉडी असते. बजेट आणि वार्षिक अहवालावर अंतिम निर्णय घेण्याचं काम हिचंच. दुसरी आहे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल किंवा सिंडिकेट. ही मुख्य कार्यकारी संस्था किंवा प्रिन्सिपल एक्झिक्युटिव्ह बॉडी असते, जी रोजचे व्यवस्थापकीय निर्णय घेते. आणि तिसरी अकॅडमिक काउन्सिल, जिचं काम आहे शिक्षण आणि मूल्यमापनाचा दर्जा म्हणजे स्टँडर्ड्स ऑफ इन्स्ट्रक्शन अँड इव्हॅल्युएशन अगदी चोख राखणे. सो द क्रुशल पॉइंट इज, परीक्षेत जोड्या लावा म्हणजे मॅच द कॉलम प्रश्नांमध्ये या संस्था कायम विचारल्या जातात आणि तिथेच अनेकांचा गोंधळ उडतो. त्यासाठी ही एक भारी एक्झाम ट्रिक नक्की लक्षात ठेवा. जिथे तुम्हाला अकॅडमिक काउन्सिल दिसेल तिथे थेट इन्स्ट्रक्शन किंवा शिक्षण हा शब्द शोधा आणि जिथे एक्झिक्युटिव्ह काउन्सिल दिसेल तिथे मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन हा शब्द शोधा. ही शॉर्टकट ट्रिक वापरलीत तर तुमचं उत्तर चुकणारच नाही, फॉर शुअर. भाग 3. विद्यापीठातील प्रमुख अधिकारी. आता आपण पिरॅमिडच्या अगदी शिखरावर पोहोचलोय. जे अधिकारी प्रत्यक्ष अधिकार गाजवतात त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ही तुलना खरंच खूप रंजक आहे बरं का. सेंट्रल युनिव्हर्सिटीजमध्ये आपले देशाचे राष्ट्रपती हे व्हिजिटर म्हणून कार्य करतात, तर स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये राज्याचे राज्यपाल हे चान्सलर म्हणजेच कुलपती म्हणून कार्य करतात. आता इथे लक्षात घेण्यासारखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर हे दोन्ही अधिकारी सरकारचे प्रतिनिधी असले तरी विद्यापीठाच्या रोजच्या कामकाजात त्यांचा थेट राजकीय सहभाग नसतो. ते प्रामुख्याने फक्त मार्गदर्शकाची भूमिका बजावतात, ज्यामुळे विद्यापीठाची ऑटोनॉमी किंवा स्वायत्तता अबाधित राहते. विद्यापीठाचा रोजचा कारभार कोण चालवतं, तर त्याचा हा अंतर्गत पदानुक्रम किंवा हायरार्की बघा. सगळ्यात वर असतात व्हाईस चान्सलर म्हणजेच कुलगुरू, जे विद्यापीठाचे मुख्य प्रशासकीय आणि शैक्षणिक अधिकारी आहेत. त्यांच्या मदतीला प्रो व्हाईस चान्सलर असतात. त्यानंतरचं अत्यंत महत्त्वाचं पद म्हणजे रजिस्ट्रार किंवा कुलसचिव.
प्रशासकीय कागदपत्रे आणि रेकॉर्डची सगळी जबाबदारी यांच्यावर असते. त्यांच्याखाली विविध विद्याशाखांचे प्रमुख म्हणजे डीन येतात आणि सर्वात तळाशी असतात हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणजेच आपले विभाग प्रमुख. या परफेक्ट साखळीमुळेच विद्यापीठाचं काम सुरळीत चालतं. भाग 4 NEP 2020 मधील प्रशासकीय बदल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मुळे आपल्या शिक्षण प्रणालीत जे प्रचंड मोठे रचनात्मक बदल होत आहेत ते सध्याच्या परीक्षांसाठी सर्वात हॉट टॉपिक्स आहेत. आता फक्त हा आकडा पहा, 15,000. सध्या भारतात काय स्थिती आहे? सुमारे 40,000पेक्षा जास्त विखुरलेली महाविद्यालयं आणि 800हून अधिक विद्यापीठे आहेत. धोरणाची अंमलबजावणी करताना NEPचं एक प्रमुख टार्गेट आहे की ह्या सर्वांचे एकत्रीकरण करायचं आणि 15,000 मोठ्या बहुविद्याशाखीय म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी आणि सुसज्ज संस्थांमध्ये त्यांचं रूपांतर करायचं. हा खरंच एक गेम चेंजर निर्णय आहे. नाव व्हॉट्स रिअली इंटरेस्टिंग अबाउट दिस इज NEPने सुचवलेलं उच्च शिक्षण नियमनाचे हे 4 आधारस्तंभ. संपूर्ण नियमन व्यवस्था आता 4 वेगवेगळ्या आणि स्वतंत्र संस्थांमध्ये विभागली जाणार आहे. लक्ष देऊन ऐका. NHERC हा संपूर्ण उच्च शिक्षणासाठी एकच सर्वोच्च नियामक असेल म्हणजे सिंगल रेग्युलेटर. UGCचं रूपांतर HGC मध्ये होईल आणि ते फक्त अनुदानाचं म्हणजे ग्रांट्सचं काम पाहतील. नवीन GEC शैक्षणिक पात्रतेचा साचा तयार करेल आणि NAAC सारखी संस्था पूर्णपणे अक्रेडिटेशन म्हणजेच मूल्यांकनावर लक्ष केंद्रित करेल. हे 4 पिलर्स एक्झामच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. या धोरणाचा एक खूप भारी सामाजिक पैलू पण आहे. 50% हा आकडा डोक्यात फिट बसवा. NEPच्या नियमानुसार व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांवर एक ठोस सामाजिक जबाबदारी टाकली गेली आहे. प्रवेश घेणाऱ्या किमान 50% विद्यार्थ्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात शिष्यवृत्ती मिळणं बंधनकारक आहे आणि त्यातल्या 20% जणांना तर संपूर्ण शिष्यवृत्ती मिळालीच पाहिजे. शिक्षणातील सर्वसमावेशकता वाढवण्यासाठी हे पाऊल उचललं गेलंय. भाग 5 महत्त्वाचे मुद्दे आणि ट्रिक्स. अगदी शेवटच्या क्षणी रिव्हिजन करण्यासाठी आणि एक्झाममध्ये वेळ वाचवण्यासाठी ह्या ट्रिक्स तुम्हाला खूप उपयोगी पडतील. मॅच द फॉलोइंग सारख्या प्रश्नांसाठी हे काही क्विक मेमरी शॉर्टकट्स आहेत. स्टेप 1 जेव्हा प्रश्नात प्लॅनिंग बोर्ड दिसेल तेव्हा तो थेट जनरल ॲडवाईस म्हणजे सामान्य सल्ला याच्याशी जोडून टाका. स्टेप 2 फायनान्स कमिटी दिसली की ती नेहमी फायनान्शियल एस्टिमेट्स किंवा आर्थिक अंदाजपत्रकाशी जोडायची. आणि स्टेप 3 बोर्ड ऑफ स्टडीजचे अध्यक्ष कोण असतात तर नेहमी डीन किंवा सिनियर प्रोफेसर. हे पक्क लक्षात ठेवा. ह्या छोट्या ट्रिक्स तुमचा बहुमूल्य वेळ नक्की वाचवतील. जाता जाता विचार करायला लावणारा हा एक प्रश्न. 40,000 महाविद्यालये विलीन होऊन 15,000 मोठ्या स्वायत्त संस्था बनत आहेत आणि या सगळ्यावर NHERC सारखा एकच सर्वोच्च नियामक लक्ष ठेवून असेल. अशा वेळी विद्यापीठांची खरी ऑटोनॉमी आणि दुसरीकडे समाजाप्रती असलेलं कठोर उत्तरदायित्व म्हणजे अकाउंटेबिलिटी या दोन्हीत योग्य समतोल कसा राखला जाईल? हा केवळ एक प्रश्न नाही तर भविष्यातल्या आपल्या शिक्षण व्यवस्थेसमोरील एक मोठं आव्हान आहे. विचार करा यावर. मला खात्री आहे की ह्या स्पष्टीकरणातील संकल्पना आणि ट्रिक्स तुम्हाला परीक्षेसाठी 100% उपयोगी पडतील. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण सत्रात. ऑल द बेस्ट.